नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या ऑल एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये RRB ALP मुंबईसाठी DV+ मेडिकलसाठी फायनल कट ऑफ किती लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघा. तर खरंच काय तो सायको टेस्टनंतर मुंबई झोन हा रेड झोन होणार आहे का, फायनल कट ऑफ किती लागेल हा आपण व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात प्रथम आपण RRB ALP 2018चा कट ऑफ हा मुंबई झोनचा किती लागणार आहे ती पाहू. तर बघा, URचा 69.98, OBCचा 66.75, SCचा 61.69, STचा 55.79 हा 2018ला कट ऑफ लागला. पण 2018च्या वेळेस एका जागेसाठी दीड कॅन्डिडेट म्हणजे एका जागेसाठी दीड कॅन्डिडेट घेतले होते. पण ह्यावेळेस एका जागेसाठी हा एकच कॅन्डिडेट घेणार आहे. त्यामुळे ही कट ऑफमध्ये चेंजेस होऊ शकतो. तर ते आपण कशा प्रकारे चेंजेस होऊ शकतो हे आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, 2018मध्ये सुद्धा 18च्या तुलनेमध्ये 2018च्या तुलनेमध्ये 2024मध्ये वॅकन्सी ही जवळपास 200ने कमी आहे. आता 2018मध्ये साधारणतः 1866च्या आसपास वॅकन्सी होती, 1866, आणि आता 1745 म्हणजे 100च्या आसपास, 1845 100च्या आसपास, 100 ते 100च्या आसपास वॅकन्सी कमी झाली आहे. परंतु आणि सायकोसाठी सिलेक्शनला एकाच 8 कॅन्डिडेट्स त्यांना मिळणार आहेत. साधारणतः जागेनुसार 13,960 हे कॅन्डिडेट्स आपल्याला मिळणं गरजेचं होतं. परंतु सायको देण्यासाठी सिलेक्शन झालं आहे CBT नंतर 11,108 कॅन्डिडेट्स. तर ह्यानुसार ह्या कॅन्डिडेट्ससुद्धा जवळपास 2700च्या आसपास कॅन्डिडेट्स हे त्यांना सायकोसाठी कमी मिळाले. पण हे 2700 कॅन्डिडेट्स कोणत्या कॅटेगरीतून कमी मिळाले हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपला कट ऑफ हा समजून करेल. तर बघा, ओपनचे ही कॅन्डिडेट त्यांना 6 गुणा जवळपास मिळाले आहेत. OBCचा कट ऑफ हा 2018च्या तुलनेने कमी लागला आहे. तर त्यात ही कॅन्डिडेट थोडंफार कमी आहेत. तर जास्त करून कमी कॅन्डिडेट SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅनमध्ये हे कमी मिळाले. परंतु ओपनमध्ये हे 8 गुणा कॅन्डिडेट्स हे त्यांना मिळले आहेत. इथे त्यांना कॅन्डिडेट्स कमी मिळाले आहेत. तर त्यानुसार फायनल कट ऑफ हा जसा CBT नंतर सायकोसाठी जो कट ऑफ आला त्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ही फायनल कट ऑफ हे लागणार आहे. तर साधारणतः कितीपर्यंत वाढ होऊ शकते. तर बघा, सायकोमध्ये जवळपास 40% हे कॅन्डिडेट 40% कॅन्डिडेट हे फेल होत असतात. तर राहिलेल्या 60% कॅन्डिडेट्समध्ये इथे जवळ 69 आपला तर आपल्या सायकोसाठी जो ओपनचा कट ऑफ URचा कट ऑफ जो लागला तो 60 कट ऑफ हा लागला होता. तर 60च्या पुढे 8 गुणा कॅन्डिडेट्स हे आहेत. तर 8 गुणा कॅन्डिडेट्समध्ये त्यातले जरी 40% जरी फेल झाले तरी कट ऑफ हा 100% वाढू शकतो. तर साधारणतः कट ऑफ हा ओपनचा कट ऑफ हा साधारणतः तुमचे सायकोचे 30% आणि CBT2चे 70% हे धरून टोटल ओपनचं साधारणतः एक्सपेक्टेड सांगतो मी, हे हाच लागेल असं काय सांगता. ह्यामध्ये प्लस मायनस 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. तर ओपनचा कट ऑफ साधारणतः 70 प्लस लागण्याची खूप शक्यता आहे. आणि OBCचा सुद्धा 65+ हा कट ऑफ मुंबई झोनचा लागण्याची खूप शक्यता आहे. बाकी SC STमध्ये सुद्धा खूप कमी कट ऑफ लागणार. SCमध्ये सुद्धा गेल्या वर्षी 61 लागला होता. तर ह्या वर्षी सुद्धा 60च्या आसपास कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. परंतु STमध्ये आणि EWSमध्ये हा कट ऑफ खूप कमी लागण्याची शक्यता आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये.